टॉस जिंकून परंदवाडी टीमनं फिल्डिंग स्वीकारले. ऑन स्क्रीनवरती आपण पाहताय स्टार टेनिस वर्ल्डची जबरदस्त मेहनत. अंतिम सामना आहे आणि खरं तर ज्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये मी दाखल झालो अर्थातच टिंकू लोबे यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे किशोर धुले यांचं देखील चांगली साथ मिळाली आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी आणि स्पेशली प्रामुख्याचे आयोजक अर्थातच राकेशजी कवटे यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये मला समालोचनाची संधी दिली त्याबद्दल. अक्षय पाशीलकर यांची देखील जबरदस्त मेहनत आहे या स्पर्धेमध्ये टेक्निकल रूममधून. भानुदास रुठे देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, सार्थक देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आणि त्याचप्रमाणे किशोर धुले कॅमेरामॅनच्या भूमिकेत. टिंकू लोबी आता आनंद घेत आहेत कारण ते थोडे आराम करतायत. स्टार टेनिस वर्ल्डचे सर्व फार देखणी स्पर्धा. वासरीखोंडा विभागामध्ये आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडीनं उभारलेला क्रिकेटचा महाकुंभ मेला. अंतिम सामना आजच्या रात्रीतील जिथे टॉस जिंकून परंदवाडी टीमनं फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला आहे. 2 षटकांचा सामना पॉवर प्ले नसेल याच वतीनं आता चेसिंगचा निर्णय स्वीकारला आहे परंदवाडी टीमनं. भानसोली संघ देखील फार अप्रतिम खेळला या स्पर्धेमध्ये. दोनही संघांचा प्रवास फार अप्रतिम आहे परंतु शेवटच्या मॅचमध्ये जो जिंकेल तोच या स्पर्धेमध्ये आपला अधिराज्य गाजवेल. या स्पर्धेसाठी अट्टास केल्या दोन संघांनी आता एकमेकांच्या विरोधात अंतिम संघर्ष, अंतिम लढाई जे करायचे ते या मॅचमध्ये करायचं आहे पुढे सरकण्यासाठी. इथे केलेली चुकी अगदी तुम्हाला या स्पर्धेतून इथेच थांबवेल आणि इथून केलेलं एखादं चांगलं काम तुम्हाला या स्पर्धेच्या अगदी उपांत्य फेरीमध्ये नेऊन ठेवेल. याच पद्धतीचा सामना सुपर 6 मध्ये चालू असलेला खऱ्या अर्थानं क्रिकेटचा संग्राम. 2 गावं एकमेकाच्या विरोधात, गावाच्या प्रतिष्ठेचा, गावाच्या अस्मितेचा प्रश्न एकमेकाच्या विरोधात. मैदानाच्या आतमध्ये मैत्रीपूर्ण लढत, परंतु या 2 गावांमध्ये असलेला अस्तित्वाचा संबंध एकमेकांच्या अगेन्स्ट युद्ध एक क्रिकेटचं. आणि इथून या 2 संघादरम्यान कोणता संघ एका गावाला हरवत एका गावाचं नाव घेत पुढे मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत देव माणूस चषक सुपर 6 मध्ये जाणारा दुसरा संघ कोणता ठरेल यावरती आता सर्वांचंच लक्ष, सर्वांचंच नजरा. जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेत आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा. मॅच स्टार्ट नाव. अंतिम संघर्ष. आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. प्लेयर ऑफ द सिरीज साठी देखील बायसायकलची व्यवस्था. आकर्षक ट्रॉफीज देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. प्रत्येक खेळाडूच्या कलागुणांना वाव देण्यासाठी घडवलेली शृंखला. माननीय श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या नावानं उभारलेली स्पर्धा. गतवर्षी देखील याच जल्लोषात ही स्पर्धा घडत होती. परवा दुसरे पहिलाच बॉल लॉफ्ट करत असताना हवेमध्ये आहे, पकडले अमाननीय झेल. पहिल्याच बॉल मध्ये गोल्डन डकचा शिकार. पहिला बॉल धक्का देऊन ठेवलाय. इथून मात्र बॅटिंग करणार टीम बांसोलीला लागलाय महत्वपूर्ण धक्का. कमॉन डीजे.
त्याच पद्धतीने विचार करत असताना फार महत्त्वपूर्ण धावा आहेत भांसोली संघासाठी. स्लॉटमध्ये बॉल फ्लिक करत असताना बॅटची लीडिंग एज बीट केलाय, शॉट फाईन लेगला, डीप थर्ड मॅन, डीप फाईन लेगला बॉल चालाय सीमा पार, जमिनीला घासत पुसत येतोय. हा आणखी एक लगातारचा दुसरा धमाका, चौकार. संकटमोचक हनुमान रायाचं खऱ्या अर्थानं आदर्श घ्यावा लागेल. संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडावं लागेल की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. पुन्हा स्विचिट फटका एक्झिक्यूट झालाय, अप्रतिम फटका आहे, मातक सौंदर्य दडलंय. तिसरा लगातारचा धमाका, बॉल चालाय सीमा पार, अलॉंग द कार्पेटचा नजराना, बॉल होईल सीमा पार पलीकडे येतोय. हा महत्वपूर्ण आणखी एक धावांसाठी येतोय हा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. धाव संख्या 13 या अंकावरती. फुल टॉस बॉल पॅड वरती आदळलाय पंच सांगत असताना. रिव्ह्यू घेतलाय ऑफिशियल. लेग बिफोर साठी पंच. इट्स ओके. बॉलर इथे मध्ये आलाय खऱ्या अर्थानं आणि त्याचमुळे पंचांनी रेफर केला डिसिजन. ऑफिशियल सॉफ्ट सिग्नल अगोदर आमच्यापर्यंत पोहोचवा. नॉट आउट. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. बॅट्समन इथून सेफ असेल. नॉट आउट. ऑफस्टिकची लाईन मिस करत होता बॉल. ऑफिशियल रन मिळाली या बॉलवरती. एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये रन मिळेल. धाव संख्या इथे 14 या अंकावर. अभि बॉलिंग मार्कवरती. अंतिम स्लॉकचा षटक. 2 षटकांचा सामना आहे. अभिचं षटक पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केलं. यावेळी प्रोटेक्शन अवेलेबल केलं. एक रन मिळते दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न, परंतु इथून एकाच धावामध्ये समाधान मानावं लागेल. धाव संख्या 1 न पुढे जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली 15. 20-25 पर्यंत पोहोचला तर मजबूत स्थितीमध्ये असेल मी तर म्हणेल भांसोली संघ देखील. परंतु बॅटिंग लाईनअप तगडा आहे खऱ्या अर्थानं परंदवाडी टीमचा देखील. याचा विचार करत असताना किमान 20-25 धावसंख्येपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे मॅचमध्ये. 5 बॉलचा अंतिम खेळ बाकी आहे. धाव संख्या आहे गौरव सांगत असताना 15 या अंकावरती. अभिचा बॉल फार चांगला बॉल आहे. धाव मिळवण्याचं स्वीकारलेलं नाहीये. इथून निर्धाव चेंडू आहे. पंच स्टेबल असताना अंपायरचं देखील कौतुक करूयात आजच्या रात्रीमध्ये. प्रत्येक डिसिजन योग्य रीतीने कोणत्याही संघाला नाराज केलं नाही पंचांनी. खरं तर क्रीडांगणाचे 2 केंद्रबिंदू ज्यांच्या मुले खऱ्या अर्थानं संपूर्ण सामन्याचं निरीक्षण परीक्षण केलं जातं, या अंपायरचं देखील मनापासून कौतुक करूयात. स्लॉटमध्ये खोलात टाकलाय बॉल.
अक्षरशः खडून काढण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट गेला बॉल एक कंप्लीट दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न चांगला तालमेल दोन फलंदाजांमध्ये अंतिम क्षणी सावरलं एकमेकांना हेच तर करायचं असतं कॉलिंग तुमची विकेटवरती असणं दोन बॅटर्समध्ये संवाद असणं हा फार गरजेचं आहे याचंच उत्तर तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये इथून रन मिळते ती एक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या धावसंख्येवरती 3 बॉलचा खेळ इथून संपलाय कोणता संघ सुपर 6 मध्ये जाईल त्यासाठी चालू असलेली लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय किती धावांचा टार्गेट देखील असेल यावरती देखील लक्ष बॉल नंबर 4 घेऊन तयार 16 धावा धाव फलकावरती अभिचा बॉल नंबर 4 दांडी 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 गुल करत असताना फर्निचर डिस्ट्रॉय केलंय इथून मात्र धक्का लागलाय महत्वाचा भानसोली टीमला क्लीन बॉलच्या स्वरूपात परंतु मोठी कामगिरी करत असताना बॉल अडवणं फार महत्त्वाचं आहे सिंगल डबल फार इम्पॉर्टंट आहेत आणि त्या वाचवण्यामध्ये यश आलं या षटकामध्ये धावसंख्या 17 या धावसंख्येवरती अंतिम एका बॉलचा खेळ बाकी फार अप्रतिम षटक पहिल्या षटकात धावा होते त्या टोटल 14 अद्याप तरी धावा आल्या त्या 3 या षटकात अंतिम बॉल धीम्या गतीचा बॉल इथून मात्र चेंडू येतोय डॉट 3 धावा आल्या फक्त दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम स्पेल हाताळलंय अभिनं कमबॅक करून दिला या मॅच मध्ये परंदवाडी टीमला आता येणारे 12 बॉल 18 धावसंख्येची गरज आहे चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या बांसोली संघ सर्वांनाच घाई झाली जास्तीत जास्त घाई तर अक्षय पाशीलकर यांना झाली त्यामुळे थोडा आपण स्पीडअप करा रमेश भांडिलकर यांना देखील अगदी दूरवर जायचंय त्यामुळे रमेश भांडिलकर
वेल मात्र नक्की बदलते. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याकडे वेल खेचून आणली आहे. बॉलिंग मार्कवरती अभिनव. आता 12 बॉलमध्ये 18चा मोमेंटम खऱ्या अर्थानं कॅरी ऑन करत 18 धावा करत सुपर 6 मध्ये जाऊन पोचेल का भांसोली संघाच्या अगेन्स्ट परंदवाडी संघ. परंतु या 18 धावा वाचवण्याचा दमखम या मॅच मध्ये दाखवेल का भांसोली संघ. दोनही संघर्षांची लढाईच्या मैदानाच्या आतमध्ये लढवय्याची भूमिका कोणता संघ साकारेल यासाठी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 18 धाव संख्येची गरज, तर एकीकडे 18 धावा वाचवण्याची गरज. सुपर 6 मध्ये कोणता संघ ठरेल खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये. नवनिर्माण सेना लोणावळा संघ सुपर 6 मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये. दुसरा संघ कोणता ठरेल, भांसोली की परंदवाडिया संघ. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती निर्धाव चेंडू. या मॅच मध्ये निर्धाव चेंडू मजा निर्माण करतील. मॅच कशी होत, मॅच संघर्षाची होणं गरजेचं आहे आणि मॅच अति तटीची होणं गरजेचं आहे. हेच प्रेक्षकांच्या मनात भरलेली खऱ्या अर्थानं सदिच्छा. 11 बॉलमध्ये 18चं समीकरण. दुसराच बॉल खोलात फिरवला. बॉल बोटातील जादू दाखवत असताना इथून बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेत असताना गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये स्वतः पंच हरी दोरे खऱ्या अर्थाने निरीक्षण करतील. फार चांगली अंपायरिंग राहिली या स्पर्धेमध्ये. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये समालोचन करत असतो, परंतु या स्पर्धेमध्ये एक शिस्त पाहायला मिळाली. कोणत्याही खेळाडूनं अंपायरचा अपमान केला नाहीये. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं विजय. देव माणूस चषक तुम्ही पाहताय आणि त्याच पद्धतीची कामगिरी प्रत्येक खेळाडूचा विजय या स्पर्धेमध्ये मी तर म्हणेल. कोणत्याही खेळाडूनं गालगोट लावला नाही या स्पर्धेला. फुल टॉस बॉल वॅकंड एरिया. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. नो +4 बॉल चालाय सीमापार चौकार. पंच रेफर करत असताना वेस्ट हाईट साठी 4 तर आले. तिथून आता चेक केलं जाईल हरिदोरे पंचांच्या माध्यमातून. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये फार इम्पॉर्टंट हा निर्णय. बॉल पडल्यानंतर ड्रीप होत होता का की अगदी एष्ट्यांवरून हा बॉल जात होता, कंबरेच्या अतिरिक्त उंचीवरती हा बॉल होता का, वेस्ट हाईटवरती हा रिव्ह्यू होता का, यासाठी भरपूर सारे गणित आहेत. यासाठी हा रिव्ह्यू घेतला आमच्या पंचांनी. कारण इम्पॉर्टंट मॅच आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट निर्णय येणं फार गरजेचं आहे. इम्पॉर्टंट डिसिजन खऱ्या अर्थानं हवेत, त्याचाच विचार करत असताना पंच खऱ्या अर्थानं पाहत असताना शहानिशा करतायत. कॅमेरामॅनचं देखील कौतुक. योग्य रीतीनं बॅट्समनला फॉलो करत असताना किशोर धुले मला तर वाटते तिथून कव्हरेज करत असताना त्यांचं देखील करूयात कौतुक. दोन लगातारचे विकेट गोरखिलम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज. मी मगाशी म्हटलं पारितोषिकांचा वर्षाव झाला खऱ्या अर्थानं. व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घेत असताना गोरखिलम. अगदी हाकेवरती असलेलं कोंढाणे गाव, त्याच गावातील नागरिक महत्त्वपूर्ण डिसिजन आहे. ऑफिशियल अजूनही वेल घेत आहेत. दोनही संघांसाठी महत्त्वाचा निर्णय. 4 धावा तर जरूर आल्यात. चला मॅच बॉल येतोय पंच. या छोट्या स्वयंसेवकांचं देखील कौतुक करतोय मी. दर्दी प्रेक्षक खऱ्या अर्थानं आता उपस्थित आहेत. क्रिकेटची आवड असणारे प्रेक्षक घरी जाऊन झोपले देखील, परंतु हे दर्दी प्रेक्षक अजूनही क्रिकेटचा आनंद घेत आहेत. इट्स नो बॉल, नो +4, 5 बोनसच्या धावा या महत्त्वाच्या क्षणी येत आहेत आणि महत्त्वाच्या क्षणी चुकी करतोय गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती उमेश. याच खेळाडूंना पहिलं षटक फेकत असताना या स्पर्धेमध्ये 3 धावा देत 3 सफलता अर्जित केल्यात आणि त्याच्याच अगेन्स्ट फ्रीटचा बॉल फेकावा लागेल. ऑन फ्रीट उघडा डोले वगानीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्रीटचा बॉल फुलचा धमाका. वॉट अ शॉट, कलात्मक फटका. इथून मात्र बॉल चालाय सीमा पार.
देवमाणूस चषकाचा हा बहारदार नेत्रदीपक षटकार. दोन लगातारचे विकेट. गोरख हिलम यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज. धावसंख्या गौरव सांगत असताना 11 अंकावरती. आणखी एक क्लासिकल फटका आहे. प्रोटेक्शन अवेलेबल आहे डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. उचलतोय क्षेत्ररक्षक, फेकतोय, चांगली फेकी. रन मिळते ती 1. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12 अंकावरती. बॉल संपलेत ते 4. 8 बॉल मध्ये 7 इक्वेशन. या 2 बॉल मध्ये धावा वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल उमेशला. भांसोली संघ जबरदस्त खेळत आलाय, परंतु अंतिम क्षणामध्ये उमेशने केलेली चुकी ती कुठेतरी मायनस पॉइंट ठरले या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या भांसोली संघासाठी. बॅटिंग तर फार अप्रतिम झाली आहे ती परंदवाडी टीमची. अभिसा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज उलट्या दिशेनं झेल टिपण्याचा प्रयत्न. इथून कॅच ड्रॉप. धावा मिळतील 2. चुका आणि चुका. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये मी सातत्यानं म्हणत असो, शेवटपर्यंत मनामध्ये जो संघर्ष करतो ना संघ, तोच संघ क्रिकेटच्या पटलावरती जिंकत असो. उगाच सातत्याने मी म्हणत नाही. मनाशी बाळगलेले संघर्षाचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचंच नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. कोणता संघ शेवटपर्यंत लढेल हे महत्त्वाचं आहे. इथून आता बॉल शिल्लक आहेत ते टोटल 7 धावसंख्या अजूनही बाकी आहेत करायच्या त्या 4. अकुटप्याचा बॉल इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षकाला वेगानं त्याला बीट करत विजयाचा चौकार. वसंत दिलव स्टेशन ठाकूरवाडी आणि जिगरी ग्रुप रायगड जिल्हा आयोजित देवमाणूस चषक 2025 मध्ये सन्माननीय सुधाकर भाऊ गारे यांच्या वतीनं साकारलेली स्पर्धा आणि देवमाणूस चषक 2025 मध्ये दुसऱ्या रात्रीमध्ये अधिराज्य गाजवलंय ते परंदवाडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन परंदवाडी टीम. आणि त्यानंतर हार्ड लक भांसोली संघ. आपला देखील संघर्ष